श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिना हा हिंदूच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो. हा महिना महादेवाशी संबंधित आहे. याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले. हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात. वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते. ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे. श्रावणी सोमवार खूप खास मानले जाते. या दिवशी जप, तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते. सोमवार हा चंद्रग्रहांचा दिवस आहे आणि चंद्रांचं नियंत्रण भगवान महादेवच आहे. या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचा आशीर्वाद नाही तर महादेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व काय आहे? सोमवारी महादेवाची पूजा विशेषतः वैवाहिक जीवनासाठी केली जाते. जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यात अडचण येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा करावी. कुंडलीत दोष किंवा आरोग्य संबंधित समस्या असतील तरीही श्रावणात सोमवारी पूजा करणे उत्तम आहे. श्रावणातल्या सोमवारी कशी पूजा करतात? सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पाने अर्पण केली जातात. यावेळी सकाळी किंवा प्रदोष काळात स्नान करून शिव मंदिरात जावे. शक्य असल्यास अन्वानी मंदिरात जा आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जा. मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा. देवासमोर साष्टांग नमस्कार घाला. त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून शिव मंत्रांचा 108 वेळा जप करा. दिवसभर उपवास करा आणि यावेळी फक्त फळे खा. देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा. दुसऱ्या दिवशी अन्न आणि वस्त्र दान करावे आणि त्यानंतर उपवास सोडावा. या महिन्यात कोणते लाभ होतात? ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेष पूजाविधी करून आशीर्वाद मिळवू शकतात. ज्यांचे वय कुंडलीत कमजोर आहे त्यांनीही दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकते. श्रावणातील शनिदेवांची उपासना अधिक फलदायी असते. या महिन्यात कुंडलीतील सर्व दोष जसे ग्रहण दोष, राहू दोष, गुरु चांडाळ दोष इत्यादी शांत करता येतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.